निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी, त्याच्या कुशीत रमण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी यावल वन विभाग, प्रादेशिक, जळगाव यांच्या वतीने दिनांक 1-2-05-2025 आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग अनुभव 2025 या अभिनव उपक्रमाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि पर्यावरणाबाबत संवेदनशील असलेले विविध घटक यांना निसर्गाशी संवाद साधण्याची, त्याच्या विविधांगी सौंदर्याचा आणि समृद्धतेचा अनुभव घेण्याची अनमोल संधी प्राप्त झाली। वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संतुलन राखण्याचे भान या सर्व बाबी यामध्ये प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आल्या। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या यावल वन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार। आपल्या पुढील उपक्रमांसाठी सदैव शुभेच्छा। भूषण सुभाष पाठे, वर्ल्ड फॉर नेचर संस्था, जळगाव जिल्हा अध्यक्ष। मनुदेवी येथे अनुभवलेला निसर्ग। आज मी माझा मनुदेवी येथील निसर्ग अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। 12 मे 2025 रोजी आम्ही पाझर तलावाजवळील परिसरात पोहोचलो। तिथे आम्हाला आमचे मचान दाखवण्यात आले। सुरुवातीला सर्वसा श्री विपुल पाटील, श्री हनुमान सोनवणे आणि श्री चेतन शेलार यांनी वनपरिक्षेत्रातील विविध अनुभव व उपयुक्त माहिती आम्हाला सांगितली। त्यानंतर आम्ही मचानाच्या ठिकाणी जाऊन परिसर निरीक्षण केले। मचानाच्या भोवतीचा परिसर, संभाव्य वन्यजीव चाळवणारे मार्ग यांचे निरीक्षण करून ट्रॅप कॅमेरा कुठे आणि कसा लावावा याचे मार्गदर्शन देखील आम्हाला वरील अधिकाऱ्यांकडून मिळाले। पण खरी गंमत तर तेव्हा सुरू झाली, जेव्हा जोरदार पाऊस पडू लागला। मला माझ्या 4 वर्षांच्या अनुभवावरून वाटले की पावसामुळे वन्य प्राण्यांचे दर्शन होणार नाही, हेच मत वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मान्य केले। मात्र निसर्ग कधी कसा वागेल हे कोणालाही सांगता येत नाही आणि तेच झाले। अचानक एक कोल्हा आमच्या नजरेस पडला आणि सगळ्या गटात उत्साह संचारला। रात्री निसर्गाने त्याचा संगीताविष्कार सुरू केला। सामान्य रातव, नाईटजार याचा आवाज सातत्याने येत होता। मध्येच अत्यंत दुर्मिळ भारतीय रातवा, इंडियन नाईटजार चा आवाज ऐकू येऊ लागला। त्याची तीव्रता हळूहळू वाढत गेली आणि मग स्पॉटेड आउलेट, ठिपकेदार पिंगळा याचेही आवाज ऐकू आले। हे घुबड सहसा रात्री सहजपणे दिसते। सर्वात अद्भुत क्षण आला जेव्हा मी मर्लिन ॲपच्या सहाय्याने एक वेगळाच आवाज रेकॉर्ड केला। ॲपने सांगितले की तो कंठेरी शिंगळा घुबड, इंडियन स्कॉप्स आउल चा आवाज होता। जेव्हा आम्ही त्याचा कॉल प्ले केला, काही वेळातच तोच आवाज परत ऐकू आला।
सकाळ झाली तशी कोकिळा, भारद्वाज, सातभाई, बुलबुल, बगळा, रॉबिन यांचे सूर आसमंतात घुमू लागले. जणू रात्रपक्ष्यांनी निसर्गाची रात्रपाळी सोपवली आणि दिवसभराच्या पक्ष्यांनी पहारा सुरू केला. हा निसर्ग अनुभव मला अतिशय भावला. विशेषतः रात्रीचे आवाज, त्यांच्या लयीत होणारी तीव्रता, ती शांतता. हे सर्व अनुभव निसर्गाशी एकरूप होण्याची खरी संधी होते. या अनुभवाने मला निसर्गाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला.